सुखो बुद्धानौपादो सुखा सद्धम्मदेशना सुखा संघससामग्गी समग्गानं तपो सुखो। साधु साधु साधु। विश्ववंदनीय विश्व शांतिदूत प्रज्ञाशील समाधीच्या उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धर्म आणि संघ या महान तीन रत्नाचे आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणवेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आज या मंगलमय प्रसंगी 19वा सांगता धम्म महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे। सर्वच सम्राट अशोक बुद्ध विहार डोहरा तालुका जिंतूर जिल्हा परभणी यांच्या विद्यमाने सम्राट अशोक मित्र मंडळ, सम्राट अशोक बुद्ध विहार समन्वय समिती तथा समस्त उपासक उपासिका डोहरा आपणा सर्वांच्या वतीने गेल्या 19 वर्षापासून हा धम्मोत्सव आपण संपन्न करता। तथागतांच्या श्रेष्ठ सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी गेल्या 19 वर्षापासून सतत हे धम्म कार्य आपण करत आहात। खरं तर अशा या छोट्याशा गावामध्ये धम्माचा रथ, धम्माची ज्योत अखंडपणे 19 वर्षापासून आपण तेवत ठेवत आहात। खरोखर हे महान आणि असीम असं आपलं पुण्य आहे, कुशल कर्म आहे। बाबासाहेब असं म्हणतात की जागृतीचा विस्तव सतत तेवत ठेवला पाहिजे। आपल्या कार्याकडे बघून निश्चितपणे म्हणायला हरकत नाही की बाबासाहेबांचं हे वाक्य, जागृतीचा विस्तव सतत आपण तेवत ठेवला पाहिजे। गेल्या 19 वर्षापासून धम्म चळवळीचं कार्य, जागृतीचा विस्तव डोहरा या गावातील सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका तेवत ठेवत आहे। हे अत्यंत महान आणि असीम असं कुशल कर्म आपलं सर्वांचं आहे। बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं नित्य नियमाने आपण वाचन करता, पठण करता, चिंतन मनन करता आणि त्यानिमित्ताने दरवर्षी वर्षावा समारोपाच्या निमित्ताने आपण हा उत्सव ठेवत असता। यावर्षी जसं प्रस्ताविकेमध्ये सांगितल्याप्रमाणे उशीर झाला, कारण
भंतेंच्या धम्मदेशना ऐकायच्या होत्या आणि सतत शेड्यूल बिझी असल्या कारणाने आपणा सर्वांना लवकर तारीख देता आली नाही। त्यामुळे हा कार्यक्रम शेवटी या डिसेंबर महिन्यामध्ये आपण संपन्न करत आहोत। खरं तर धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी बाबासाहेबांच्या स्वप्नातील प्रबुद्ध भारत निर्माण करण्यासाठी संपूर्ण सतत भिक्खू संघ परिभ्रमण करत आहे। या निमित्ताने आपणा सर्वांना या प्रसंगी धम्मदेशना देण्यासाठी उपस्थित असणारे पूजनीय भिक्खू करुणानंदजी स्थवीर दी ग्रेट हॅपीनेस या यूट्यूब चॅनलचे संचालक, महाराष्ट्र राज्य भिक्खू संघाचे विद्यमान सहकोषाध्यक्ष, पूजनीय भिक्खू ज्ञानरक्षितजी स्थवीर ज्ञान सत्यशोधक या यूट्यूब चॅनलचे संचालक, महाराष्ट्र राज्य भिक्खू संघाचे कार्यकारी सचिव, ज्यांनी अत्यंत सुंदर आणि मार्मिक धम्मदेशना चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जीवन चरित्राच्या संदर्भामध्ये आपणा सर्वांना दिली, असे पूजनीय भिक्खू एन धम्मानंदजी स्थवीर सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक, औरंगाबाद जिल्हा भिक्खू संघाचे कोषाध्यक्ष व सर्वच डोहरा परिसरातील श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, बालक तथा बालिकांनो, त्याचप्रमाणे ऑनलाईन प्युरिटी ऑफ माइंड या चॅनलचे सर्वच दर्शक आपणा सर्वांच्या प्रती अनंत मंगल कामना, मंगल मैत्री या ठिकाणी व्यक्त करतो। खरं तर हा जो वेळ आहे, आता सध्याचा जो वेळ आहे, किती वाजले? 2:45 वाजलेले आहे। 1 ते 4 पर्यंतचा हा जो वेळ असतो, 4-4:30 पर्यंतचा आहे की नाही, तर जरा प्रमादाचा वेळ आहे। हा वेळ जो आहे हा जरा प्रमादाचा वेळ आहे, हा जरा वामकुशीचा वेळ आहे, थोडं आरामाचा वेळ ज्याला आपण म्हणत असतो, हा जरा आळसाचा वेळ, वामकुशीचा वेळ आहे। सध्या धम्मदेशना आपण श्रवण करत आहात। धम्मदेशना श्रवण करत असताना आपलं लक्ष, आपलं चित्त थोडं एकाग्र असावं। भगवंताचा उपदेश जेव्हा आपण श्रवण करत असतो, म्हणजे ऐकत असतो, आपण एकाग्र चित्ताने जर भगवंताची देशना श्रवण केली तर ती देशना आपल्याला सहज समजते। परंतु आपलं चित्त जर चंचल झालं, आपलं चित्त, आपलं मन जर दुसऱ्या एखाद्या विषयाकडे जर गेलं, तर ज्या स्वरूपामध्ये आपल्याला धम्मदेशना श्रवण करायची असते किंवा आपण ते श्रवण करायला पाहिजे, तेवढ्या स्वरूपामध्ये आपण धम्मदेशना श्रवण करू शकत नाही। जसं मी सुरुवातीला गाथा म्हटली, सुखो बुद्धान उपादो सुखा सद्धम्म देशना सुखा संघस्स सामग्गी समग्गानं तपो सुखो।
सुखो बुद्धानु उपादो. बुद्धाचा जन्म हा सुखकारक आहे. सुखो म्हणजे सुख, सुखो बुद्धानो, बुद्धांचा उपादो उत्पन्न होणे, जन्म होणे. सुखो बुद्धानु उपादो, बुद्धाचा जन्म हा सुखकारक आहे. या सृष्टीमध्ये, या भूतलावरती बुद्ध जेव्हा जेव्हा जन्मास येत असतात तर बुद्धाचा जन्म हा सुखकारक आहे असं म्हटलं आहे. मग बुद्धाचा जन्म कुठे झाला? बुद्धाने त्यांचा धर्मग्रंथ आपण वाचन करता ना. बुद्धाचा जन्म कुठे झाला? मग आता बुद्धाचा जन्म बुद्ध गयेला झाला आणि सिद्धार्थ गौतमाचा जन्म लुंबिनी वनामध्ये झाला. सिद्धार्थ गौतमाचा जन्म लुंबिनी वनामध्ये झाला. बुद्धांचा जन्म, जे सिद्धार्थ गौतमाला जी बोधी प्राप्त झाली, जे ज्ञान प्राप्त झालं, तर ते ज्ञान बुद्ध गयेला बोधवृक्षाच्या खाली प्राप्त झालं. सुखो बुद्धानु उपादो, बुद्धाचा जन्म मग सुखकारक कसा आहे? बुद्धाचा जन्म सुखकारक कसा आहे? या सृष्टीमध्ये जीवन जगणाऱ्या प्रत्येक मनुष्य सत्वासाठी बुद्धाचा जन्म सुखकारक कसा आहे? बुद्ध जन्मास आल्यानंतर सर्वच मनुष्याला सुख कशा पद्धतीने प्राप्त होते? नेमकं बुद्धाला जे बोधी प्राप्त झाले, जे ज्ञान प्राप्त झालं, तर नेमकं ज्ञान प्राप्त झालं म्हणजे काय झालं? थोडक्यामध्ये आजच्या देशनेमध्ये आपण श्रवण करूया. जसं पूर्व परंपरागत या भारतवर्षामध्ये अनेक प्रकारच्या परंपरा चालत आलेल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या परंपरा आहे. कर्मकांडाची परंपरा आहे, यज्ञयागाची परंपरा आहे, अंधश्रद्धेची परंपरा आहे. यज्ञयाग, कर्मकांड, अंधश्रद्धा, बुवाबाजी, ईश्वरवाद, आत्मा, परमात्मा, या सर्व प्रकारच्या संकल्पना भारतवर्षामध्ये प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूने व्रत वैकल्य, उपवास तापास, शरीराला देहदंड देणे, ही एक परंपरा भारतवर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळत असते. सिद्धार्थ गौतमाने ह्या सर्व प्रकारच्या गोष्टी 6 वर्षापर्यंत केलेल्या आहेत. 6 वर्षापर्यंत सिद्धार्थ गौतमाने खडतर तपश्चर्या केली, उपवास तापास केला, व्रत वैकल्य केले, शरीराला देहदंड दिला आणि 6 वर्षापर्यंत तपश्चर्या करून सिद्धार्थ गौतमाला कोणत्याही प्रकारे सत्य ज्ञान त्यांना प्राप्त झालं नाही. जेव्हा ते चिंतन करतात, मनन करतात की 6 वर्ष मी मेहनत घेतली, परिश्रम घेतले, परंतु मला काहीही प्राप्त झालेलं नाही आहे. मग कदाचित हा जो माझा मार्ग आहे, हा मार्ग चुकीचा तर नसेल. ज्या मार्गाने मी प्रयत्न करत आहे तो मार्ग कदाचित योग्य नसेल आणि त्या मार्गाला आपण सोडलं पाहिजे, त्यागलं पाहिजे आणि त्या मार्गाचा ते त्याग करतात. त्यानंतर सुजाता नामक सेनानी पुत्रीकडून खीर ग्रहण करतात. खीर ग्रहण केल्यानंतर गयेला जात असतात. गयेला गेल्यानंतर ध्यान मनन चिंतन करतात आणि ध्यान मनन चिंतन करून सम्यक संबोधीचा लाभ करत असतात. सम्यक संबोधी सिद्धार्थ गौतमाला प्राप्त होते आणि ते बुद्ध बनतात. मग सिद्धार्थ गौतमाला सम्यक संबोधी प्राप्त झाली.
त्यांना ज्ञान प्राप्त झालं. म्हणजे नेमकं काय झालं थोडक्यामध्ये आपण बघूया. सिद्धार्थ गौतमाने जे ज्ञान प्राप्त केलं, त्यांना जी बोधी प्राप्त झाली, बुद्धत्वाचा त्यांना जो लाभ झाला, सम्यक संबुद्ध ते बनले. आणि सम्यक संबुद्ध बनल्यानंतर 7 आठवड्यापर्यंत वेगवेगळ्या धम्मज्ञानाचं त्यांनी त्या ठिकाणी चिंतन केलं, मनन केलं. आणि ज्या सुखाचा त्यांनी अनुभव घेतला, सुख, एक मानसिक सुख, ही अत्यंत महत्वपूर्ण अशी गोष्ट आहे. सुखो बुद्धानुउपादो, बुद्धाचा जन्म हा सुखकारक कशा प्रकारे आहे. बुद्धांनी त्या सुखाचा अनुभव घेतला, त्या सुखाचं चिंतन मनन केलं. आणि चिंतन मनन केल्यानंतर जसं एखादी गोष्ट प्रत्यक्ष रूपाने आपण तिचा अनुभव घेत नाही, प्रत्यक्ष अनुभव घेत नाही, तोपर्यंत त्या गोष्टीच्या संदर्भामध्ये खात्रीपूर्वक आपण सांगू शकत नाही. जसं साखर गोड आहे, साखर गोड आहे, आपण सांगत आहोत की साखर गोड आहे, परंतु पाहणारा मनुष्य सांगू शकत नाही की ती साखर गोड आहे, जोपर्यंत प्रत्यक्ष तो खात नाही. खाल्ल्यानंतर तो निश्चितपणे सांगेल की साखर मात्र ही गोड आहे. अगदी जे बुद्धत्वाचं जे ज्ञान असतं, बोधी असते, बुद्धत्व असते, तर बुद्धत्व जोपर्यंत आपण प्राप्त करत नाही, म्हणजे त्या सुखाचा जोपर्यंत आपण अनुभव घेत नाही, तोपर्यंत प्रत्यक्ष रूपाने आपण सांगू शकत नाही की हे बुद्धत्व आहे आणि या बुद्धत्वाचं हे सुख आहे. कारण बुद्धाचा जन्म जर या सृष्टीमध्ये सुखदायक आहे, बुद्धाचा जन्म या सृष्टीमध्ये सुखदायक आहे. बुद्धांनी ज्या तत्वज्ञानाला आत्मसात केलं, ज्या तत्वज्ञानाला त्यांनी प्राप्त केलं, ज्या तत्वज्ञानाचं त्यांनी संशोधन केलं, चिंतन मनन केलं आणि आपल्या बोधीच्या ज्ञानाने त्याला जाणलं, समजून घेतलं आणि त्या सुखाचा प्रत्यक्ष रूपाने त्यांनी अनुभव घेतला. आता जे ज्ञान त्यांना प्राप्त झालं, ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या मनामध्ये अनंत करुणा, अनंत मुदिता, अनंत उपेक्षा भाव उत्पन्न झाला की मला, म्हणजे मी ज्या सुखाचा अनुभव घेत आहे त्या सुखाला मी इतरांना सुद्धा सांगितलं पाहिजे, मी इतरांना सुद्धा त्या सुखाचा अनुभव दिला पाहिजे, ते मार्गदर्शन मी त्यांना केलं पाहिजे, असं भगवंताच्या मनामध्ये भावना उत्पन्न झाली. मग एखादा मार्ग, एखादी गोष्ट आपल्याला जर आत्मसात होत आहे, एखादी गोष्ट आपल्याला समजली, ती दुसऱ्यांना जर आपण सांगत असेल किंवा दुसऱ्यांना आपण सांगण्याचा जर प्रयत्न करत असेल, तर सहज साधी सोपी गोष्ट आहे. जर एखादी गोष्ट तुम्हाला माहिती झाली आणि ती गोष्ट जर दुसऱ्यांना सांगावी असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही विचार करता, तुम्ही चिंतन मनन करता, आपण ही गोष्ट ज्या व्यक्तीला सांगत आहोत तो व्यक्ती ती गोष्ट समजून घेईल का नाही, किंवा त्या व्यक्तीला त्या गोष्टीबद्दल विश्वास पटेल का नाही, असा आपण विचार करतो, चिंतन करतो, मनन करतो. आपल्याला माहीत असलेली गोष्ट सहज आपण कोणाला सांगत नाही. त्या समोरच्या व्यक्तीची बुद्धिमत्ता का आहे, तो समोरचा व्यक्ती समजून घेऊ शकतो का नाही, किंवा तो व्यक्ती समजून घेतल्यानंतर त्यानुसार आत्मसात करतो का नाही, आचरण करतो का नाही, अशा प्रकारे आपण विचार विनिमय करतो. अगदी बुद्धत्वाच्या संदर्भामध्ये सुद्धा भगवंत अशाच प्रकारे चिंतन मनन करतात, विचार करतात की मी महत प्रयासाने या बोधीला प्राप्त केला. बुद्धत्वाचा लाभ होणे ही सहज, साधी आणि सोपी गोष्ट नाही आहे.
ही सहज साधी सोपी गोष्ट नाही आहे. म्हणजे बुद्धत्वाचा लाभ होणे, बुद्धत्व प्राप्त होणे या विश्वातील सर्वात कठीण गोष्ट आहे, सर्वात अवघड गोष्ट आहे. कारण सहज साधी आणि सोपी जर असते तर अनेक बुद्ध झाले असते. म्हणजे 2600 वर्ष झाले आतापर्यंत बुद्ध झाले नाही. बुद्धाचा जे सिद्धार्थ गौतमाचा जो काही काळ आहे, म्हणजे बुद्धत्वाचा जो काळ आहे, सम्यक संबुद्धाचा जो काळ आहे, तर 2600 वर्ष होऊन गेले तरी सुद्धा दुसरे बुद्ध आणखी उत्पन्न झाले नाही. आणखी किती काळ जातो हे सांगता येत नाही. बुद्ध तत्वज्ञानाला अनुसरून असं म्हटलं आहे की म्हणजे 1000 वर्षापर्यंत आणखी, म्हणजे 2500 वर्षापर्यंत आणखी बुद्ध तत्वज्ञानाचा कालावधी आहे. म्हणजे बुद्धत्वाचं जे काही बल आहे किंवा बुद्धत्व ही जी अवस्था आहे, तर यावरून आपण चिंतन करू शकतो, मनन करू शकतो की बुद्धत्व प्राप्त करणे किती कठीण गोष्ट आहे. कारण 2600 वर्ष होऊन गेले तरी सुद्धा पुन्हा या सृष्टीमध्ये आणखी बुद्ध जन्मास आले नाहीत. भविष्यामध्ये उत्पन्न होतील, परंतु 2600 वर्ष झाले तरी सुद्धा मात्र बुद्ध जन्मास आले नाही. यावरून आपण स्पष्टपणे असा अंदाज लावू शकतो की बुद्धत्व प्राप्त करणे, बुद्ध पुन्हा निर्माण होणे अत्यंत कठीण गोष्ट आहे. जे बुद्धत्व त्यांना प्राप्त झालं, जे ज्ञान त्यांना प्राप्त झालं आणि ते विचार करतात, चिंतन करतात, मनन करतात की मी हे नेमकं कोणाला सांगावं, जेणेकरून मी सांगितल्यानंतर त्यांना समजेल. आणि आपण बुद्धाने त्यांचा धम्मग्रंथामध्ये बघतो, त्यांना आलार कलामाची आठवण होते. ते विचार करतात की आलार कलाम ज्ञानी आहे, बुद्धिवान आहे, हुशार आहे, अनेक दिवसापासून तो शिलाचं आचरण करणारा आहे, सदाचाराचं आचरण करणारा आहे. आणि जेव्हा ते जाणतात आपल्या बुद्धीने, तर त्यांना समजतं अगदी 7 दिवसापूर्वी ते मृत्यूला प्राप्त झाले. पुन्हा ते चिंतन करतात दुसऱ्या गुरुच्या संदर्भामध्ये. कारण कृतज्ञ भाव बघा, बुद्धाच्या चित्तामध्ये किती कृतज्ञ भाव आहे. कृतज्ञ भाव ज्याला आपण उपकार असं म्हणत असतो. ते विचार करतात की ज्यांच्याकडून मी ज्ञान ग्रहण केलं, ते पहिले त्यांचे गुरु जर आपण बघितलं असेल तर सर्वात सुरुवातीचे सिद्धार्थ गौतमाचे गुरु हे सुरुवातीचे 8 ब्राह्मण असतात, जे ज्यांचं भविष्य कथन करण्यासाठी आलेले असतात. त्याच्यानंतर उदिच्य देशामधील सब्बमित्त नावाचे एक विद्वान असतात, जे भाषाशास्त्र, व्याकरणशास्त्र, वेद, वेदांग, उपनिषदे या सर्वांमध्ये पारंगत असतात. तेही त्यांना शिकवतात. त्याच्यानंतर पुन्हा आलार कलामाकडे ते जातात, सांख्य तत्वज्ञान याचा आत्मसात करतात. ध्यानाच्या 7व्या पायऱ्यापर्यंत त्यांच्याकडे ते ज्ञान आत्मसात करतात. पुन्हा उदक रामपुताकडे जातात, 8वी ध्यानाची पायरी ते आत्मसात करतात. सुरुवातीला भृगु ऋषीच्या आश्रमामध्ये ते जातात आणि तिथे न थांबता पुन्हा समोर जात असतात आणि पुन्हा रिटर्न येऊन भृगु ऋषीच्या आश्रमामध्ये सुद्धा ते वेगवेगळ्या प्रकारच्या तपश्चर्याचे जे काही प्रकार आहे त्याचं ज्ञान आत्मसात करतात. आणि कृतज्ञ भाव म्हणून जेव्हा त्यांना ज्ञान प्राप्त होते तेव्हा आलार कलामाला आपण सांगावं असं त्यांना वाटतं, पण ते मृत्यूला प्राप्त होतात. पुन्हा उदक रामपुताच्या प्रती कृतज्ञ भाव त्यांच्या मनामध्ये उत्पन्न होतो आणि त्यांना असं वाटतं की आपण त्यांना सांगावं. आणि उदक रामपुत सुद्धा अगदी ज्या दिवशी भगवंताला बोधीचा लाभ होत असतो, ज्ञान प्राप्त होते, अगदी त्याच रात्री, आदल्या रात्री ते मृत्यूला प्राप्त होत असतात. पुन्हा ते विचार करतात की ज्यांच्या सोबत मी 6 वर्षापर्यंत तपश्चर्या केली, कौंडिन्य, वप्प, भद्दीय, महानाम आणि अश्वजित या पंचवर्गीय परिवर्जकांना मी धम्माचा उपदेश केला पाहिजे असं त्यांना वाटतं. आणि जेव्हा ते चिंतन करतात की ते कुठे आहेत, तर सारनाथ या ठिकाणी मृगदाय वनामध्ये त्यांना जाणतात ते की मृगदाय वनामध्ये हे पंचवर्गीय परिवर्जक वास्तव्य करत आहे. तेव्हा भगवंत त्यांना उपदेश करण्यासाठी जात असतात. जात असताना रस्त्यामध्ये एक उपक अजीवक
त्यांना भेटत असतो. उपक अजीवक म्हणजे भगवंत पंचवर्गीय परिवर्जकांना भेटण्यासाठी जात असताना गयेवरून सारनाथ पर्यंत येत असताना मधल्या काळामध्ये उपक अजीवक त्यांना भेटतात. एक नग्न साधू असतो आणि नग्न साधू बुद्धांकडे बघतो. बुद्धांची चर्या अत्यंत प्रसन्न असते, प्रमुदित असते, आनंदी असते आणि तो म्हणतो की हे श्रमणा, तू कोण आहे? तू देव आहे का? तर बुद्ध म्हणतात की नाही, मी देव सुद्धा नाही. मग तू गंधर्व आहे का? बुद्ध म्हणतात की नाही, मी गंधर्व सुद्धा नाही. तू यक्ष आहे का? भगवंत म्हणतात की नाही, मी यक्ष सुद्धा नाही. पुन्हा ते म्हणतात की तू मनुष्य आहे का? भगवंत म्हणतात मी मनुष्य सुद्धा नाही. मग तो म्हणतो तू देव नाही, तू मनुष्य नाही, तू गंधर्व नाही, तू यक्ष नाही, तर तू नेमका कोण आहे? तेव्हा भगवंत असे म्हणतात की मी सुखी मनुष्य आहे, मी सुखी मनुष्य आहे. मग तो म्हणतो सुखी मनुष्य आहे, मग तू जी नसला पाहिजे? भगवंत असे म्हणतात की हो, माझ्यासारखे व्यक्ती जी नसतात, कारण मी सर्व प्रकारच्या विकारांना जिंकलेला आहे, सर्व प्रकारच्या विकारावरती मी विजय मिळवला आहे. आणि तो म्हणतो की ठीक आहे, तू असशील जीन, आणि तो तिथून निघून जात असतो. म्हणजे बघा, भगवंत असे म्हणतात की मी सुखी मनुष्य आहे, मी सुखी मनुष्य आहे. तर मनुष्य सुखी कधी होऊ शकतो? मनुष्य सुखी कधी होऊ शकतो? किंवा मनुष्याचं जे सुखाची अवस्था आहे, तर ती सुखाची अवस्था त्याला कधी प्राप्त होऊ शकते? आपण व्यवहारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सुखाच्या व्याख्या करत असतो. वेगवेगळ्या व्याख्या आपल्या सुखाच्या. कोणाला असं वाटतं की माझ्याकडे जर धनसंपदा असेल तर मी सुखी असेल. कोणाला असं वाटतं माझ्याकडे जर चांगलं राहण्यासाठी घर असेल तर मी सुखी असेल. कोणाला असं वाटतं माझ्याकडे जर गाडी असेल तर मी सुखी असेल. कोणाला असं वाटतं की मला जर पुत्र लाभ असेल, पुत्री लाभ असेल, म्हणजे मुलं बाळ असतील तर मी सुखी असेल. म्हणजे सुखाच्या आपण वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्या करत असतो. परंतु हे सुख जे भगवंताने सांगितलं, तर हे सुख आणि हे सुख मात्र वेगळं आहे. आपण याला भौतिक सुख असं म्हणतो. व्यवहारामध्ये जीवन जगत असताना हे भौतिक सुख आहे, परंतु आध्यात्मिक सुख मात्र वेगळं आहे. आध्यात्मिक सुख मात्र भिन्न आहे आणि आध्यात्मिक सुखाची अवस्था आपल्याला प्राप्त करायची आहे. तर आध्यात्मिक सुख कधी प्राप्त होते? बुद्धांचा जन्म या सृष्टीमध्ये सुखकारक आहे, सुख देणारा. केवळ बुद्ध सुखी नव्हते, तर बुद्धाच्या धम्माचं अनुसरण करणारा प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक सत्व हा सुखाला प्राप्त करत होता. मग नेमकं सुख म्हणजे काय? सुख मनुष्याला कधी प्राप्त होत असते? तर मानसिक स्तरावरती जर आपण विचार केला तर रागरहित, द्वेषरहित, मोहरहित, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या ह्या सर्व प्रकारच्या विकाराने विकाररहित जर आपलं चित्त असेल, म्हणजे आपलं मन प्रसन्न असेल, आपलं मन प्रमुदित असेल, आनंदी असेल, रागरहित आपलं चित्त असेल, द्वेषरहित आपलं चित्त असेल, मोहरहित आपलं चित्त असेल, तर खऱ्या अर्थाने आपण सुखाला प्राप्त होऊ शकतो. मग राग, द्वेष, लोभ, मोह, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या या सर्व प्रकारच्या विकाराला आपल्याला नष्ट करायचं आहे, नाहीस करायचं आहे. कारण ह्या सर्व प्रकारच्या विकाराला नाहीस करणे हा बुद्ध तत्वज्ञानाचा सार आहे. बुद्धाचा जन्म हा सुखकारक आहे. सुखो बुद्धानुउपादो, बुद्धाचा जन्म हा सुखकारक आहे, सुख देणारा आहे. मग हा बुद्धत्वाचा अंकुर जर आपण आपल्या मनामध्ये जर निर्माण केला तर आपण सुद्धा सुखाला प्राप्त होऊ शकतो. एखादा मनुष्य अत्यंत रागिष्ट आहे, एखादा मनुष्य अत्यंत द्वेषी आहे, एखादा मनुष्य अत्यंत क्रोधी आहे, तर तो सुखी असू शकतो का? राग असणारा मनुष्य सुखी असू शकतो, द्वेष असणारा मनुष्य सुखी असू शकतो, मोह असणारा मनुष्य सुखी असू शकतो? असू शकत नाही. कारण राग चित्तात असेल, द्वेष असेल, मोह असेल, मीपणा असेल, अहमपणा असेल, गर्व असेल, म्हणजे हे जे विकार जर आपल्या चित्तामध्ये असतील, तर आपल्या मनामध्ये असतील, तर आपण कधीही सुखाला प्राप्त होऊ शकत नाही.
आणि त्यामुळे या विकारांना नष्ट करून जी चित्ताची निर्मळ अवस्था आपल्या असते तर तो मनुष्य खऱ्या अर्थाने सुखी असतो. सुखाला तो प्राप्त करू शकतो. सुख त्याच्या जीवनामध्ये निर्माण होत असते. सुख कोणाला नको आहे? आपण जे जीवन जगतोय, आपण जी धडपड करतो तर केवळ सुखासाठी धडपड करतो. प्रत्येकाला असं वाटतं की माझं जीवन अत्यंत सुखी असावं, समाधानी असावं, माझ्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख नसावं असं प्रत्येक मनुष्याला वाटतं. तुम्ही बसलेले आहात, तुम्हाला सुद्धा वाटतं, इतर लोकांना सुद्धा वाटतं, तुम्हाला वाटते ना? प्रत्येकाला असं वाटतं की मी सुखी असलो पाहिजे, मी समाधानी असलो पाहिजे, माझ्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख नसावं असं प्रत्येक मनुष्याला वाटत असते. तर भगवंत असे म्हणतात की जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त करायचं असेल, सुखाची जर अनुभूती आपल्याला घ्यायची असेल तर आपण काही गोष्टींचं आचरण केलं पाहिजे, काही गोष्टींचं आपण पालन केलं पाहिजे. काही गोष्टींचं आपण आचरण करत असेल, पालन करत असेल तर निश्चितपणे आपल्या जीवनामध्ये आपण सुखी बनू शकतो. कारण भगवंताचा सद्धम्म हा सदा सर्व काळ समान रूपाने फळ देणारा आहे. चिरं तिठंतु सद्धम्मो असं आपण वंदनेमध्ये म्हणतो असतो. म्हणजे सदा सर्व काळ भगवंताच्या सद्धमाचं फळ हे सदा सर्व काळ समान रूपाने मिळत असते. भगवंताच्या काळामध्ये सुद्धा लोक धम्माचं आचरण करून श्रोतापन्न होत होते, सकृतागामी होत होते, अनागामी होत होते, अरहंत होत होते. आजही वर्तमान काळामध्ये भगवंताच्या सद्धमाचं अनुसरण करून मनुष्य श्रोतापन्न होतो, सकृतागामी होतो, अनागामी होतो, अरहंत होतो, दुःखमुक्त होतो. भविष्यामध्ये सुद्धा भगवंताच्या सद्धमाचं अनुसरण करणारा प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये या 4 प्रकारच्या अवस्था आणि 4 प्रकारची फळं तो प्राप्त करेल. कारण भगवंताचा धम्म हा सदा सर्व काळ आपल्या जीवनामध्ये समान फळ देणारा आहे. तर मग कोणता धम्म आहे, कोणत्या गोष्टी आहे की ज्या आपल्याला सुख प्राप्त करून देण्यासाठी सहाय्यक ठरत असतात? भगवंत असे म्हणतात की 3 मार्ग प्रामुख्याने संसारिक लोकांच्या जीवनामध्ये 3 मार्ग आहे. त्या 3 मार्गाचं जर प्रत्येक मनुष्य जर आचरण करेल तर तो सुखाच्या अवस्थेला प्राप्त होऊ शकतो. पहिला मार्ग शील मार्ग आहे. शीलाचं पालन आपण आपल्या जीवनामध्ये करावं. शील म्हणजे सदाचार, शील म्हणजे नीतिमत्ता, शील म्हणजे सद्गुण, शील म्हणजे चांगल्या प्रकारचं आचरण, शील म्हणजे पाप भीरुता, शील म्हणजे अकुशल कर्म करण्याची लाज वाटणे, ज्याला लज्जा भाव असं म्हटलं आहे. मग शील पालन जर आपण करत असेल, आता जसं आपण पंचशील भंतेने आपल्याला दिलं, 5 शील सदग्रस्तांच्या जीवनामध्ये ज्याला असं वाटत असेल की मी सुखपूर्वक जीवन जगावं, माझ्या जीवनामध्ये एक सुखाची अवस्था प्राप्त व्हावी, असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण 5 शीलाचं अनुसरण केलं पाहिजे. माझ्याकडून कधीही प्राण्यांची हिंसा होणार नाही अशी भावना आपण धारण केली पाहिजे. माझ्याकडून कधीही चोरीचं कर्म होणार नाही, चौर्य कर्म होणार नाही अशी भावना आपण केली पाहिजे. माझ्याकडून कधीही अनाचार व्यभिचाराची भावना होणार नाही अशी भावना आपण केली पाहिजे. मी कधीही खोटं बोलणार नाही, निंदा नालस्ती करणार नाही, चहाडी चुगली करणार नाही, व्यर्थ बडबड करणार नाही, अशा प्रकारची भावना आपण केली पाहिजे. आणि 5वं आणि अत्यंत महत्त्वपूर्ण शील म्हणजे कोणत्याही प्रकारच्या नशिली पदार्थाचं मी सेवन करणार नाही, अशा प्रकारची भावना आपण केली पाहिजे. विशेष रूपाने हे जे 5वं शील आहे, नशा मग दारू असेल, सिगारेट असेल, गांजा असेल, मावा असेल, पुडी असेल, म्हणजे जेवढे काही नशिली पदार्थ आहेत जे की आपल्या बुद्धीचा विकास करण्यासाठी आपल्याला बाधक ठरत असतात, अशा प्रकारच्या कोणत्याही प्रकारच्या नशिली पदार्थाचं आपण सेवन करू नये. कारण नशिली पदार्थाचं जर आपण सेवन करत असेल तर आपलं शील मात्र भंग होत असते, आपण शीलाचं अनुसरण करू शकत नाही.
ज्या सदग्रस्त आणि सदग्रहींना, उपासक उपासिकांना असं वाटतं की मी सुखाच्या मार्गाने जीवन जगावं, तर या 5 शिलाचं, 5 गोष्टींचं त्यांनी अनुसरण केलं पाहिजे. 5 गोष्टीचं जो मनुष्य अनुसरण करत असेल, आचरण करत असेल, तर तो निश्चितपणे सुखाच्या अवस्थेला प्राप्त होऊ शकतो. परंतु जो मनुष्य याच्या विरुद्ध, याच्या विसंगत जर आचरण करत असेल, सदा सर्व काळ प्राण्यांची हिंसा करत असेल, चोरीचं कर्म करत असेल, व्यभिचाराची भावना मनामध्ये आणत असेल, खोटं बोलत असेल, निंदानालस्ती करत असेल, चहाडी चुगली करत असेल, व्यर्थ बडबड करत असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या नशिली पदार्थाचं तो सेवन करत असेल, तर तो मनुष्य आणि सुख हे कोसो दूर आहे. त्या मनुष्याच्या जीवनामध्ये कधीही सुख प्राप्त होऊ शकत नाही. तो मनुष्य सुखाचा अनुभव कधीही घेऊ शकत नाही, कारण शिलाचं उल्लंघन करणारा मनुष्य आपल्या जीवनामध्ये कधीही सुखाला प्राप्त करू शकत नाही. आणि ज्या मनुष्याला खऱ्या अर्थाने असं वाटतं की मी सुखपूर्वक जीवन जगावे, तर त्याने शिलाचं पालन केलं पाहिजे. हा एक धम्म, हा एक मार्ग मनुष्यांच्या जीवनामध्ये आहे. दुसरा मार्ग दान पुण्य, दान कर्म. दान हे मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण अशी पायरी आहे. दान म्हणजे त्याग, दान म्हणजे देणे, दान म्हणजे केवळ पैसे नव्हे. अनेक लोकांना असं वाटतं की दान म्हणजे केवळ पैसे. ही आपण आपल्या मनाने निर्माण केलेली अत्यंत क्षुल्लक अशी व्याख्या आहे. दान म्हणजे त्याग, दान म्हणजे त्याग, म्हणजे त्यागाची भावना आपण आपल्या मनामध्ये निर्माण केली पाहिजे. जसं आज आपल्या वतीने भिक्खू संघाला आपण चिवरदान देत आहात, चिवर वस्त्र दान देत आहात. म्हणजे हे जे दान पुण्य आहे, आपण दान का द्यावं, दान कशासाठी द्यावं, दान दिल्यानंतर काय लाभ होतो, काय फायदा होत असतो, हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे डोळस दृष्टीने जर आपण दान दिलं, आपण जर अंधश्रद्धेने दान दिलं, द्यायचं म्हणून जर आपण दान दिलं, तर त्याचा कोणत्याही प्रकारचा लाभ आपल्याला होत नाही. आपण दृष्टी ठेवून सम्यक दृष्टीने जर दान केलं असेल, तर निश्चितपणे त्याचा लाभ होत असतो. जसं जमिनीमध्ये आपण बी पेरतो, तुम्ही सर्व शेतकरी आहात, तर जमिनीमध्ये बी पेरत असताना आपण सहज टाकून देतो का कोणत्या जमिनीमध्ये बी? नाही टाकत. आपण कोणत्या जमिनीमध्ये कोणत्या प्रकारचं बी टाकावं हे आपण अगदी व्यवस्थितपणे जाणतो. जी काळीशार जमीन आहे, जिचं पूर्ण आपण त्याचा तण काढलेला आहे, जी अत्यंत निर्मळ जमीन आहे, जिला चांगली जी भुसभुशीत आहे, ज्या शेतामध्ये चांगल्या प्रकारचं पीक येऊ शकते, अशा प्रकारच्या शेतामध्ये आपण योग्य प्रकारचं बी टाकत असतो. त्याला अगोदर आपण पेरत असतो का? कारण ती जमीन अत्यंत सुपीक आहे. त्या जमिनीमधून चांगल्या प्रकारचं उत्पन्न आपल्याला येऊ शकते. अगदी तशाच प्रकारे पुण्यं खेतं लोकसाती, भगवंत असे म्हणतात, भिक्खू संघ अगदी तशाच प्रकारचं पुण्यक्षेत्र आहे, जे की अत्यंत काळीशार भुसभुशीत अशा प्रकारची जमीन आहे. आणि त्यामुळे भिक्खू संघाला उद्देशून जेव्हा आपण दान देत असतो, दान पुण्य करत असतो, तर त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये आपल्याला होत असतो. आणि त्यामुळे दान सदा सर्व काळ आपण केलं पाहिजे. धम्मदान हे मुख्य दान आहे. धम्मदानं सब्बदानं धम्मदानं जिनाती, असं भगवंताने म्हटलं आहे. दानामध्ये सर्वश्रेष्ठ जर दान कोणतं असेल, तर ते धम्माचं दान आहे. अहोरात्रपणे भिक्खू संघ गेल्या असंख्य वर्षापासून धम्माचं दान करत आहे. भगवंताने 45 वर्षापर्यंत अखंडपणे न थांबता धम्माचं दान केलं आहे. वर्तमान काळामध्ये सुद्धा भिक्खू संघ न थांबता धम्माचं दान करत आहे. म्हणजे उपदेश देणे, दुसऱ्यांना चांगल्या गोष्टी सांगणे, त्याला धम्मदान असं म्हटलं जातं. दुसरा दानाचा प्रकार आहे आमिष दान, वस्तू स्वरूपामध्ये. मग चिवरदान असेल, मग भोजनदान असेल, फळदान असेल, परिष्कार दान असेल, अर्थदान असेल, म्हणजे जे जे काही देण्यासारखं असतं त्या दानाला आमिष दान असं म्हटलं. वस्तू स्वरूपामध्ये त्याला आमिष दान म्हणत असतात. त्यानंतर अभयदान, म्हणजे दुसऱ्यांना जीवदान देणे.
दुसऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी आपण दान पुण्य करणे, त्याला अभयदान असं म्हणतात. मग आपण डोळे सुद्धा दान देत असतो. काही लोक ब्लड दान देतात, काही लोक किडनी दान देतात, शरीराचे अवयव दान देतात. त्याला अभयदान म्हणजे दुसऱ्यांना जीवदान देणे अशा प्रकारचं म्हटलं आहे. तर प्रमुख हे दानाचे प्रकार आहेत. म्हणजे दान ही त्याग भावना. भगवंत वारंवार भिक्षूंना सांगतात की भिक्षूंनो, माझ्या जीवनामध्ये ज्या सुखाचा मी अनुभव करत आहे, जे सुख मी सध्या घेत आहे, हा दुसरा तिसरा कशाचाही परिणाम नाही आहे. हा केवळ मी केलेल्या दानाचा परिणाम आहे, मी केलेल्या त्यागाचा परिणाम आहे. कारण अनेक जन्मामध्ये मी वेगवेगळ्या प्रकारच्या पारमिता पूर्णत्वास नेल्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या पारमिता मी पूर्ण केल्या आहे आणि त्या पारमितेचं फळ आज मला या क्षणी प्राप्त होत आहे. म्हणून मी खात्रीपूर्वक सांगतो, ज्यांना ज्यांना सुखाची अवस्था प्राप्त करायची आहे तर त्याने दान पुण्य आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. जो मनुष्य श्रद्धायुक्त चित्ताने दान पुण्य करतो तर त्या मनुष्याच्या जीवनामध्ये विशेष प्रकारचा त्याला लाभ होत असतो. भगवंताच्या काळामध्ये बघा, अनेक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात. विशेष रूपाने अनाथ पिंडकाचं उदाहरण आपण वारंवार ऐकतो. 54 करोड रुपये खर्च करून अनाथ पिंडकाने जेतवन विहार भगवंतासाठी निर्माण करून दिलं. माता विशाखेचं नाव पण ऐकतो. 27 करोड रुपये खर्च करून माता विशाखेने पूर्वाराम विहाराची निर्मिती करून दिली. राजा प्रसेनजित असेल, राजा बिंबिसार असेल, यांनी भगवंतासाठी विहाराची निर्मिती करून दिली. जीवकाने आम्रवन भगवंताला दान दिलं, आम्रपालीने आम्रवन भगवंताला दान दिलं. म्हणजे असंख्य ही दान परंपरा जी आहे तर भगवंताच्या काळापासून आजतागत चालत आलेली आहे. आणि दानाची ही जी भावना आहे, ही भावना आपल्या चित्तामध्ये सदा सर्व काळ आपण निर्माण केली पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा आपल्या चित्तामध्ये हा भाव उत्पन्न होत असतो, ज्या क्षणी जो भाव आपल्या मनामध्ये उत्पन्न होतो, अगदी त्याच क्षणी आपण ते दान पुण्य केलं पाहिजे. ज्या क्षणी भाव उत्पन्न झाला आणि त्या क्षणी जर आपण ते दान पुण्य केलं नाही तर मात्र विशेष लाभ आपल्याला होत नाही. लाभ तर होतोच, परंतु विशेष लाभ आपल्याला होत नाही. कसं उदाहरण म्हणून आपण म्हणतो, मिरगाचा पाऊस पडल्यानंतर, ऐक ना, मिरगाचा पाऊस पडल्यानंतर पेरणी केली पाहिजे. ऐक ना, आपण व्यवहारामध्ये म्हणतो ना किंवा मिरगाचा पाऊस पडला की लगेच आपण पेरणी केली पाहिजे, कारण पीक खूप चांगल्या प्रकारचं येऊ शकते. जर मिरगाच्या पावसामध्ये जर आपण पेरणी केली नाही आणि जर आपण लांबवली तर जसं पाहिजे तसं पीक मात्र आपल्याला येत नाही. का? कारण जी योग्य वेळ होती, म्हणजे बी जमिनीमध्ये पेरण्याची, ती मात्र वेळ आता निघून गेली आहे. आणि मग जशा प्रकारचं उत्पन्न पाहिजे तशा प्रकारचं आपल्याला प्राप्त होत नाही. अगदी दान पुण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा असंच आहे. भगवंताच्या काळातील एक छोटस मी उदाहरण सांगतो. नेहमी ते उदाहरण अनेक भिक्षूंच्या मुखातून आपण ऐकलं सुद्धा असेल. प्युरिटी ऑफ माइंड या चॅनलवरती अनेक धम्मदेशनेमध्ये हे उदाहरण आपण ऐकलं असेल. कारण त्या उदाहरणातून एक प्रेरणा आपल्याला प्राप्त होते आणि आपण म्हणजे कशा प्रकारे योग्य वेळी दान पुण्य करावं हा बोध आपल्याला त्या उदाहरणामधून प्राप्त होत असतो. भगवंताच्या काळामध्ये अशाच प्रकारे भगवंत सदा सर्व काळ उपदेश देत असत श्रावस्तीमध्ये राहत असताना. आणि रात्रंदिवस भगवंताच्या काळामध्ये धम्मदेशना होत असत. एक अत्यंत गरीब असं कुटुंब असतं, ज्याला अकिंचन असं म्हटलं आहे. अत्यंत गरीब. दिवसभर जर काम केलं तर संध्याकाळी ते काहीतरी खाऊ शकतात, अशा पद्धतीचं अत्यंत गरीब असं ते कुटुंब असते. एक साटक नावाचा ब्राह्मण बौद्ध साहित्यामध्ये तो अत्यंत प्रसिद्ध आहे. एक साटक म्हणजे एक चादर, त्यांना पांघरण्यासाठी केवळ एकच चादर असते. पती पत्नीमध्ये दोघांमध्ये केवळ एक चादरी असते. आणि धम्मोपदेश श्रवण करायचा आहे. होऊ शकते पूर्वीच्या काळामध्ये जसं तुम्ही बसले आता चटईवरती, तर बसण्यासाठी सुद्धा त्याचा स्वतः लोक आपलं बसण्याचं आसन घेऊन जात असतील, किंवा होऊ शकते पांघरण्यासाठी अंगावरती घेण्यासाठी सुद्धा ते घेऊन जात असतील. तर त्यांच्याकडे एकच असते. आणि एक असल्या कारणाने पत्नी आपल्या पतीला म्हणते की स्वामी, भगवंताची देशना आहे, भगवंताचा उपदेश ऐकण्यासाठी
आपल्याला श्रावस्तीमध्ये जायचं आहे, आपण सोबत दोघ जण धम्मदेशना ऐकण्यासाठी जाऊ शकत नाही, कारण आपल्याकडे फक्त एकच चादरी आहे, आपण दोघ जण जाऊ शकत नाही. मग तुम्ही सकाळच्या प्रहरी धम्मदेशना श्रवण करण्यासाठी जाता की तुम्ही रात्रीच्या प्रहरी धम्मदेशना श्रवण करण्यासाठी जाता? तेव्हा पती म्हणतो की तू सकाळच्या प्रहरी जा, मी संध्याकाळच्या प्रहरी म्हणजे रात्रीच्या प्रहरी धम्मदेशना श्रवण करण्यासाठी जातो. दोघेही पती पत्नींचं ठरतं अत्यंत धार्मिक असतात, बुद्धांच्या प्रती विशेष श्रद्धाभाव असतो आणि पत्नी दिवसभर धम्मदेशना श्रवण करते. संध्याकाळच्या प्रहरी पती एक साटक ब्राह्मण धम्मदेशना श्रवण करण्यासाठी जात असतो. बघा, धम्मदेशना श्रवण करत असताना भगवंताच्या काळामध्ये जर आपण बौद्ध साहित्यांचं जर अध्ययन करणारे उपासक असाल तर भगवंत जेव्हा धम्मदेशना देत असत, भगवंताच्या समोर लाखो लोक बसलेले असायचे, लाखो लोकांना भगवंत कधीच धम्मदेशना देत नसत, लाखो लोकांना भगवंत कधीच धम्मदेशना देत नसत. त्या लाखो लोकांच्या चित्ताचा भगवंत वेध घेत असत, आपल्या ज्ञानाने भगवंत जाणत असत आणि त्या संपूर्ण समूहामध्ये कोणत्या व्यक्तींचं चित्त प्रसन्न आहे, प्रमुदित आहे, आनंदी आहे, निर्मळ आहे हे बघत असत. आणि तेवढ्या लोकांमधून ज्या व्यक्तींचं चित्त प्रसन्न आहे, आता जसं तुम्ही एवढे लोक इथे बसलेले आहात, आहे की नाही, आता एवढे जण तुम्ही इथे बसलेले आहात, आपण असं खात्रीपूर्वक सांगू शकत नाही, आपण खात्रीपूर्वक असं सांगू शकत नाही की सगळेच्या सगळेच लोक इथं बसलेले आहे म्हणून सांगू शकत नाही आपण. शरीराने जरी तुम्ही इथे बसलेले आहात, शरीराने तुम्ही इथेच बसलेले आहात, परंतु खात्रीपूर्वक आपण सांगू शकत नाही की मनाने सगळेच लोक इथे आहेत. काही लोकांचं मन घरी सुद्धा असू शकते, काही लोकांचं मन इतर कामामध्ये सुद्धा असू शकते, किंवा काही लोकांचं वेगवेगळ्या ठिकाणी मन असू शकते, पण काही लोक मात्र निश्चितपणे इथं आहेत. भगवंताच्या काळामध्ये सुद्धा असं असायचं. तर भगवंत संपूर्ण लोकांच्या चित्ताचा वेध घेत असत आणि मग ज्यांचं चित्त सगळ्यात प्रसन्न आहे अशा प्रकारच्या व्यक्तींना भगवंत उपदेश करत असत. आणि मग त्यांना उपदेश करताना बाकीच्या सगळ्यांना असं वाटायचं की भगवंत मला सांगत आहेत, भगवंत मलाच बोलत आहेत असं वाटायचं, कारण भगवंतामध्ये ते बल असते. दसबलधारी भगवंतांना आपण म्हणतो, 10 बलाने युक्त भगवंत असतात. प्रत्येकाला असं वाटतं की भगवंत मलाच बोलत आहे, परंतु वास्तविक पाहता तसं नसते. भगवंत एका व्यक्तीच्या चित्ताला लक्ष करून उपदेश करत असत. आणि हा एक साटक ब्राह्मण जेव्हा भगवंताच्या समोर जातो, अत्यंत प्रसन्न चित्ताने, आनंदी चित्ताने, प्रमुदित चित्ताने तो भगवंताच्या जवळ बसतो, समीप बसत असतो. आणि भगवंत जाणतात की या संपूर्ण परिषदेमध्ये आज एक साटक ब्राह्मणाचं चित्त प्रसन्न आहे, प्रमुदित आहे, आनंदी आहे, आणि त्याच्या चित्ताला भगवंत लक्ष करतात आणि उपदेश करतात. उपदेश देण्याची भगवंताची एक विशेष पद्धती असते. भगवंत सुरुवातीला दान सांगतात, त्याच्यानंतर शील सांगतात, दान कथा, शील कथा, स्वर्ग कथा, नरक कथा, त्याच्यानंतर भगवंत काम वासनेचे दुष्परिणाम का आहे, म्हणजे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या विषयाने भगवंत धम्मदेशनाला सुरुवात करत असत. आणि जेव्हा संपूर्ण जनसमूहाचं चित्त प्रसन्न होत असे, आनंदी होत असे, प्रमुदित होत असे, तेव्हा भगवंत 4 आर्य सत्याची देशना देत असत. डायरेक्टली 4 आर्य सत्याची देशना भगवंताने कधीच दिली नाही. कोणाला सुद्धा भगवंताने डायरेक्ट 4 आर्य सत्याची देशना दिलेली नाही आहे. सुरुवातीला दान कथा, शील कथा, स्वर्ग कथा, नरक कथा, कामवासनेचे दुष्परिणाम भगवंत सांगत असत. पंचवर्गीय परिवर्जकांना सुद्धा उपदेश देत असताना भगवंत विशुद्धी मार्गाचा उपदेश सुरुवातीला देतात. आणि विशुद्धी मार्गाचा उपदेश दिल्यानंतर जीवनाची 2 टोकं भगवंत त्यांना समजून सांगतात आणि त्याच्यानंतर भगवंत 4 आर्य सत्याची देशना देत असतात. आणि जेव्हा याला लक्ष करून भगवंत उपदेश देतात, तर उपदेश देत असताना दान सांगतात. दान सांगितल्याबरोबर या एक साटक ब्राह्मणाच्या मनामध्ये असा भाव उत्पन्न होतो की अरे, किती भगवंताने अत्यंत कल्याणकारी धम्मदेशना दिली, आपण भगवंताला काहीतरी दान दिलं पाहिजे.
असं एका क्षणामध्ये त्याच्या मनामध्ये भाव उत्पन्न होतो आणि एका क्षणामध्ये भाव उत्पन्न झाल्यानंतर लगेच दुसऱ्या क्षणामध्ये दुसरा भाव उत्पन्न होतो. अरे काय दिलं पाहिजे आपण भगवंताला, काय देऊ शकतो, आपल्याकडे तर काहीच नाही आहे. पुन्हा तो विचार करतो, अरे आपल्याकडे एक चादर आहे, ही चादर आपण भगवंताला दान दिली पाहिजे. पुन्हा विचार तो करतो, आपल्याकडे तर एकच चादर आहे. दुसरी गोष्ट, आपण आपल्या पत्नीला विचारलं सुद्धा नाही आहे. दान देत असताना पती पत्नींचा समान भाव असावा, दानामध्ये दोघांचं सुद्धा समान चित्त असावं. नाहीतर काय होतं, पत्नीच्या मनामध्ये श्रद्धा आहे आणि पतीच्या मनामध्ये जर श्रद्धा नसेल आणि पतीला जर समजलं की बा पत्नीनं दान दिलं, त्याने जर प्रसन्न चित्त जर केलं तर ठीक आहे, अप्रसन्न जर केलं तर त्याचं मात्र अकुशल कर्म होतं. जर समजा पतीने दान केलं आणि पत्नीच्या मनामध्ये असा भाव आला की उगाच याने दान दिलं, तर तिथे मात्र अकुशल कर्म होते. त्यामुळे दान कर्म करत असताना दोघांच्याही मनामध्ये समान भाव असला पाहिजे, पत्नीच्या मनामध्ये सुद्धा असला पाहिजे आणि पतीच्या मनामध्ये सुद्धा असला पाहिजे, तर त्याचं फळ विशेष रूपाने आपल्याला प्राप्त होत असते. आणि मग तो विचार करतो, मी जर समजून घ्या हे दान दिलं, पत्नीला विचारलं सुद्धा नाही आहे आणि मी जर दिलं आणि पत्नीने जर याच्यामध्ये अनुमोदन केलं नाही तर माझ्या दानाचा काही लाभ होणार नाही. त्यामुळे त्याचा विचार तो थांबतो. हा पहिला प्रहर असाच निघून जातो. पुन्हा दुसऱ्या प्रहरी सुद्धा त्याला असं वाटतं, भगवंत देशना कंटिन्यू चालू आहे. दुसऱ्याही प्रहरी त्याला असं वाटतं की आपण भगवंताला दान दिलं पाहिजे. दुसऱ्याही प्रहरी त्याच्या मनामध्ये असाच विचार उत्पन्न होतो आणि पुन्हा असाच विषादुग उत्पन्न होतो. दुसराही प्रहर असाच निघून जातो. तिसऱ्याही प्रहरी त्याला असं वाटतं की भगवंताला हे दान आपण दिलं पाहिजे आणि तिसऱ्याही प्रहरी दिलं पाहिजे असा विचार येतो, पुन्हा नाही दिलं पाहिजे असा विचार उत्पन्न होतो. तिसराही प्रहर त्या ठिकाणी निघून जातो. चौथ्याही प्रहरी त्याच्या मनामध्ये अशाच प्रकारचा भाव उत्पन्न होतो आणि चौथ्या प्रहरी मात्र तो विचार करत असताना असं म्हणतो की ठीक आहे, हे दान मी आता दिलंच पाहिजे. मग माझ्या पत्नीने याच्यामध्ये सहभागी हो अथवा न हो, मी मात्र या ठिकाणी भगवंताला हे दान देणार आहे. आणि क्षणामध्ये त्या ठिकाणी ती एक चादर भगवंताच्या समोर ठेवतो आणि भगवंताला ती दान देत असतो. दान दिल्याबरोबर त्याच्या मुखातून उद्गार निघतो, मी जिंकलो, मी जिंकलो, मी जिंकलो. असं म्हटल्याबरोबर राजा प्रसंजित बाजूलाच बसलेले असतात आणि राजा प्रश्न म्हणतो की भगवान, हा काय वेडा झाला का, हा काय विक्षिप्त झाला का भगवान, हा रात्रभर धम्मदेशना ऐकून असा हा का बोलत आहे, मी जिंकलो, मी जिंकलो. भगवान इथे काय युद्ध चालू आहे का, म्हणजे हा असं का बोलत आहे. तर भगवंत स्पष्टीकरण करताना म्हणतात की राजन, खरोखर तो युद्ध जिंकला आहे. दानंच युद्धंच समान माहू असं भगवंतांनी म्हटलं आहे. दान कर्म करणे हे युद्ध करण्यास समान आहे. ज्याप्रमाणे युद्ध करण्यासाठी मनुष्याला सर्व प्रकारची तयारी करावी लागते, जेव्हा युद्ध करण्यासाठी एखादा सैनिक जातो तो सर्व प्रकारच्या तयारीने जात असतो, अगदी तशाच प्रकारे दान कर्म करणारा व्यक्ती ज्याला सर्वस्वाचा त्याग करून ते दान करावं लागतं. महाराज, दान कर्म करणे ही साधी गोष्ट नाही, सोपी गोष्ट नाही आहे असं भगवंत स्पष्टीकरण करतात. राजाला वाटतं की अरे हे तर अत्यंत चांगली गोष्ट आहे. राजा असतो, तो अत्यंत प्रसन्न होतो, आनंदित होतो आणि प्रसन्न भावनेने लगेच त्या ब्राह्मणाला 2 चादरी दान देतो. 2 चादरी दान दिल्याबरोबर त्या दोन्ही चादरी तो भगवंताला दान करतो. राजाला वाटतं की अरे हा तर खूपच दानशूर आहे. राजा त्याला 4 चादरी देतो. त्या 4ही चादरी तो भगवंताला दान करत असतो. पुन्हा राजा त्याला 8 चादरी दान करतो. 8ही चादरी तो भगवंताला दान करतो. पुन्हा राजा त्याला 16 चादरी दान करतो. त्या 16ही चादरी तो भगवंताला दान करतो. पुन्हा राजा त्याला 32 चादरी दान करतो. 32 चादरी दान केल्यानंतर मात्र 30 चादरी तो भगवंताला दान करतो. 2 चादरी आपल्या जवळ ठेवतो. दुसऱ्या दिवशी अनुमोदन झाल्यानंतर घरी जातो. घरी एक सुंदर आसन एका चादरीचं तो बनवत असतो आणि तो विचार करतो की एवढे मूल्यवान चादर आपण वापरू शकत नाही, मग आपण ही कुठे दिली पाहिजे. तर पुन्हा ती चादरी असं म्हटलं आहे की भगवंताचं जिथं आसन असतं,
मूलगंधकुटीमध्ये भगवंताचं जे आसन असते त्या आसनावरती तो त्या ठिकाणी टाकत असतो. आणि आसनावरती टाकल्यानंतर पुन्हा असं म्हटलं आहे, राजा प्रश्न येतो, तो पाहतो आणि म्हणतो की भगवान ही म्हणजे आसन पूजा कोणी केली आहे? तर भगवंत असे म्हणतात एक साटक ब्राह्मणाने ही आसन पूजा केली आहे. तेव्हा राजा हर्षाने म्हणतो की भगवान किती आश्चर्य आहे, भगवान किती अद्भुत आहे, भगवान जिथे जिथे माझं मन प्रसन्न होते, जिथे जिथे मला आनंद मिळतो, अगदी तिथे तिथे या ब्राह्मणांचं मन प्रसन्न होते, आनंद होतो. आणि राजा सुद्धा अत्यंत प्रसन्न होतो, अत्यंत खुश होतो. आणि असं म्हटलं आहे की मग राजा त्याला हत्ती देतो, राजा त्याला घोडे देतो, राजा त्याला गावं देतो, राजा त्याला धन देतो. आणि अशा प्रकारे असंख्य बक्षीस राजा त्याला देत असतो. आणि तो बक्षीस दिल्यानंतर तो अत्यंत आनंदी होतो, प्रसन्न होतो. ही गोष्ट पाहता पाहता मात्र पुन्हा भिक्खू संघामध्ये जाते आणि भिक्खू संघामध्ये चर्चा होते की अहो बघा, एक साटक ब्राह्मण किती पुण्यवान आहे, एक चादरी त्याने भगवंताला दान दिली, एका चादरीच्या बदल्यामध्ये एवढं मोठं त्याला दान पुण्य प्राप्त झालं, एवढा मोठा तो धनवान झाला, एवढा मोठा तो श्रीमंत झाला, राजा किती प्रसन्न झाला त्याच्यावरती, राजाने त्याला एवढं मोठं दान दिलं. अगदी त्या क्षणी भगवंत तिथे येतात आणि तिथे आल्यानंतर भगवंत बोलतात भिक्षूंनो काय चर्चा करायली होते? भगवंत सांगतात भगवान आम्ही एक साटक ब्राह्मणाच्या दान वृत्तीबद्दल, दान त्यागाबद्दल चर्चा करत होतो. भगवंत असे म्हणतात की राजन, एक साटक ब्राह्मणाला जो लाभ झाला आहे तो अधिकचा लाभ नाही आहे, तो लाभ अधिकचा नाही आहे. एक साटक ब्राह्मणाची हानी झालेली आहे. एक साटक ब्राह्मणाला जो लाभ व्हायला पाहिजे होता तो लाभ मात्र त्याला झालेला नाही आहे. भिक्षू म्हणतात की का भगवान? भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, या ठिकाणी एक साटक ब्राह्मणाला जे बक्षीस मिळालं आहे हेच दान पुण्य, हेच दान पुण्य जर एक साटक ब्राह्मणाने म्हणजे तिसऱ्या प्रहरी, चौथ्या प्रहरी केलं होतं, हेच दान पुण्य जर याने तिसऱ्या प्रहरी केलं असतं तर याच्यापेक्षा दुप्पट त्याला हा बक्षीस प्राप्त झालं असतं. भिक्षूंनो, हेच दान पुण्य एक साटक ब्राह्मणाने जर तिसऱ्या प्रहरी केलं असतं तर याच्यापेक्षा 3 पटीने त्यांना प्राप्त झालं असतं. भिक्षूंनो, हेच दान पुण्य जर त्याने पहिल्या प्रहरी केलं असतं तर याच्यापेक्षा 4 पटीने त्यांना लाभ झाला असता. कारण मनुष्याच्या चित्तामध्ये जेव्हा भावना उत्पन्न होते, दान कर्म करण्याची भावना जेव्हा उत्पन्न होते, जेव्हा चेतना आपली दानाची असते, अगदी त्याच चेतनेला अनुसरून त्या क्षणी आपण दान पुण्य केलं पाहिजे. कारण त्याचा लाभ आपल्याला होत असतो. योग्य वेळी योग्य कार्य जर मनुष्य करत असेल तर त्याला त्याचा लाभ होत असतो. अशा प्रकारे भगवंताने तो उपदेश दिला आहे. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की जेव्हा जेव्हा आपल्या चित्तामध्ये एखादी भावना उत्पन्न होते कोणतंही कर्म करण्याची, केवळ दान पुण्य म्हणूनच नाही, जर दान पुण्य कर्म करण्याची भावना उत्पन्न झाली तर त्या क्षणी आपण ते केलं पाहिजे. शील पालन करण्याची भावना उत्पन्न झाली तर त्या क्षणी आपण शीलाचं पालन केलं पाहिजे. मैत्री भावना करण्याचा जर मनामध्ये भाव आला तर आपण मैत्री भावना केली पाहिजे. करुणा भाव करण्याचा उत्पन्न झाला तर करुणा भावना आपण केली पाहिजे. म्हणजे जो जो चांगला सद्गुण आपल्या चित्तामध्ये, आपल्या मनामध्ये उत्पन्न झाला तर त्या क्षणी आपण त्या ठिकाणी त्या सद्गुणाला पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण अशा प्रकारे जर आपण करत असेल तर निश्चितपणे आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुखाची अवस्था प्राप्त होऊ शकते. हा दुसरा मार्ग आहे आपल्या जीवनामध्ये. दान पुण्य मार्ग हा सुखाच्या मार्गाकडे घेऊन जात असतो. आणि तिसरा आणि अत्यंत महत्वपूर्ण असा मार्ग आहे तो म्हणजे प्रज्ञाभाव, समाधी भावना, आनापानसतीची भावना, विपश्यनेची भावना. आपल्या मनाला, आपल्या चित्ताला एकाग्र करण्यासाठी आपण सदा सर्व काळ दान पुण्य तर केलंच पाहिजे, परंतु त्याच्या सोबत सोबत आपण आपल्या मनाला एकाग्र करण्यासाठी, आपल्या मनातील विकारांना नष्ट करण्यासाठी आनापानसतीची भावना आपण केली पाहिजे, विपश्यनेची भावना आपण केली पाहिजे, मंगल मैत्रीची भावना आपण केली पाहिजे, परोपकार आपल्या मनामध्ये, भावनेमध्ये आपण निर्माण केला पाहिजे. अशा प्रकारे एकंदरीत जर आपण दान पुण्य, शील कर्म आणि प्रज्ञेचा अभ्यास जर आपल्या जीवनामध्ये करू
तर निश्चितपणे आपण सुखाला प्राप्त होऊ शकतो. सुखो बुद्धानु उपादो, हे जे भगवंताचं वचन आहे. कारण प्रत्यक्ष रूपाने जोपर्यंत ती गोष्ट आपण करत नाही तोपर्यंत बुद्धाचा जन्म, बुद्धाचं उत्पन्न होणे म्हणजे सुखकारक कसं आहे हे आपल्याला समजणार नाही, आपण त्याची अनुभूती घेणार नाही. आणि त्यामुळे प्रत्यक्ष रूपाने आपण शीलाचं पालन करावं, दान कर्म करावं आणि प्रज्ञेचा अभ्यास करून आपलं मानवी जीवन आपण सुखाच्या मार्गाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा. बाबासाहेबांच्या महान आणि असीम पुण्याईमुळे भगवंताचा हा पवित्र सद्धम्म आपल्याला प्राप्त झालेला आहे. असीम पुण्याई बाबासाहेबांचे आहे. अनंत उपकार आपल्यावरती बाबासाहेबांचा आहे की ज्या उपकाराची परतफेड आपण कधीही करू शकत नाही. अनंत असीम असे उपकार आहे. माझं स्वतःचं वैयक्तिक असं मत आहे की बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमध्ये आपण संपूर्ण जीवन जरी समर्पित केलं असेल तरी सुद्धा एक तीळ मात्र अंश सुद्धा बाबासाहेबांच्या उपकाराची आपण परतफेड करू शकत नाही. हा देह जर सजला असेल तर केवळ बाबासाहेबांमुळे. हा जो चांगल्या प्रकारचा स्वादिष्ट घास आपण ग्रहण करतो तर केवळ बाबासाहेबांमुळे. चांगल्या चांगल्या प्रकारच्या घरामध्ये आपण राहतोय तो केवळ बाबासाहेबांच्या माता रमाईच्या त्यागामुळे. आणि बांधवांनो, आपण ही गोष्ट लक्षामध्ये घेतली पाहिजे की बाबासाहेबांचे अनंत अनंत असीम असीम आपल्यावरती उपकार आहे, ज्या उपकाराची आपण कधीही परतफेड करू शकत नाही. पण बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्यासाठी, प्रबुद्ध भारत निर्माण करण्यासाठी मी काय करू शकतो, माझ्याकडून मी काय देऊ शकतो. मला जर प्रज्ञा ज्ञान देता येत असेल तर मी ज्ञान दिलं पाहिजे. माझ्याकडे जर संघटन कौशल्य असेल तर मी ते संघटन कौशल्य दिले पाहिजे. मला जर आर्थिक दान देता येत असेल तर मी आर्थिक दान दिलं पाहिजे. मला जर म्हणजे लोकांना एकत्रित करता येत असेल तर ते केलं पाहिजे. मला श्रमदान देता येत असेल तर श्रमदान दिलं पाहिजे. म्हणजे ज्या ज्या अवस्थेवरती, ज्या ज्या पातळीवरती जे जे काही आपल्याला देता येत असेल ते आपण दिलं पाहिजे. आणि बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला आपण गतिमान करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आजच्या या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता आपण अत्यंत पुण्यवान आहात. गेल्या 19 वर्षापासून भगवंताचा हा सद्धम्माचा रथ आपण अधिक गतिमान करण्यासाठी कार्य करत आहात. तर या कार्याला आपण अधिक वाढवावे आणि त्याप्रमाणे आपलं सुखपूर्वक जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. आजच्या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता एवढीच धम्मदेशना देऊन ही देशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो. साधु साधु.